आता शासकीय कामकाजांमध्ये कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपऐवजी स्वदेशी बनावटीचे संदेश ॲपचा वापर करण्याबाबत GR निर्गमित दिनांक 26 जुलै 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शासकीय कामकाजांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने व्हॉट्सअप ऐवजी आता स्वदेशी बनावटीच्या संदेश ॲपचा वापर करण्याची एक सूचना देण्यात आलेली आहे आणि याबद्दलचा GR दिनांक 26 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया। तत्पूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर यामध्ये म्हटलेलं आहे की आता शासकीय कामकाजांमध्ये संदेश या ॲप्सचा वापर करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 26 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र व राज्य शासन शासकीय कार्यालय व स्थानिक संस्थांमध्ये होणाऱ्या संदेश व संप्रेषणाची देवाणघेवाण करिता संदेश या ॲप्सचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ क्लिप व नस्ती इत्यादी माहिती देखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते। सदर संदेश ॲप हे डिजिटल इंडिया कार्यक्रम अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम आहे। सदर ॲप्स शासन ते शासन व शासन ते नागरिक संप्रेषण संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्त्रोत आधारित सुरक्षित व स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे। संदेश ॲप्स व्हॉट्सअप प्रमाणे कार्य करते, तर सदर ॲप्स हे भारतीय असल्याने गोपनीय व सुरक्षिततेची हमी असणार आहे। संदेश ॲप हे मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देते। सदर ॲपची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत: संदेश सुरक्षित पाठविणे व प्राप्त करणे, सुरक्षित साठवण व वितरित झालेला डाटा सुरक्षित ठेवणे, सरकारी कार्यालये यांच्या गरजानुसार अनुकूलित करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देते, गट तयार करणे म्हणजेच ग्रुप बनवणे, शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय, शासनासाठी योग्य जिमोजी, डेस्कटॉप लॅपटॉपसाठी संदेश वेब आवृत्तीची उपलब्धता आहे, पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन व देखरेख करता येईल, असे अनेक नाविन्यपूर्ण फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत। सदरचे ॲप्स हे NIC द्वारे विकसित करण्यात आले असून सदर ॲप्सचा वापर हे केंद्र शासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विविध राज्य शासनांमधील 200 पेक्षा अधिक सरकारी संस्था यांच्याकडून तसेच 350 पेक्षा अधिक ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स मध्ये संदेश, सूचना व OTP पाठविण्यासाठी केला जात आहे। सदरच्या ॲपचे विविधांगी कार्ये त्याचबरोबर उपयोग विचारात घेता महाराष्ट्र राज्य सरकार देखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ सरकारी कार्यालयांना आता सूचना देत आहेत। या संदर्भातील सविस्तर जो निर्णय आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहू शकता। तर हा तो शासन निर्णय आहे बघा, शासकीय कामकाजात संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सचा वापर करण्याबाबत। यामध्ये तारीख लक्षात घ्या 26 जुलै 2024 आणि यामध्ये ती सर्व प्रस्तावना देण्यात आलेली आहे आणि जी एकंदरीत परिपत्रक आहे त्यामध्ये सरळ देण्यात आलेलं आहे की संदेश ॲप हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते। या व्यतिरिक्त संदेश ॲपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये त्यांनी यामध्ये देण्यात आलेली आहेत आणि म्हणून त्यामध्ये खाली सर्व त्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत की भारत आणि महाराष्ट्र त्यासोबतच इतर राज्य शासनांनी आता संदेश ॲपचा वापर शासकीय कामकाजामध्ये करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिसूचना या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आपल्यासाठी अतिशय कामाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ मी आणला होता, तो असा की व्हॉट्सअपच्या ऐवजी आता महाराष्ट्र आणि केंद्र शासनाद्वारे एकंदरीत संदेश ॲपचा वापर करण्यासाठीचा एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक ॲपचा GR यासाठी देण्यात आलेला आहे आणि तो दिनांक 26 जुलै 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। तर आशा करतो की ही माहिती आपल्या कामाची ठरेल, त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले व्हिडिओ पाहायचे असल्यास त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन
मनोहर किंवा इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर चला तर मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.